तुम्ही कोणताही व्यायाम सुरू करा, चालायला जा, पळायला जा, सायकल चालवा, आसनं करा, जिम करा, ह्याचं असं आहे ना की शरीराचे सिग्नल काय येत आहेत तुम्हाला, शरीराचं सिग्नल काय. आता कसं आहे ना, व्यायामाबद्दल असं आहे की आत्ता आपल्याला इथून चालायला जायचं, चालण्याचा व्यायाम करायचा आहे. सो जाण्यापूर्वी उत्सुकता पाहिजे. यू शुड बी इगर टू गो. सो तुम्हाला रोज व्यायामाला जावंसं वाटतंय म्हणजे सिग्नल चांगला आहे, तुम्ही जे करताय ते बरोबर चाललंय. व्यायाम करताना एनर्जेटिक वाटलं पाहिजे, उत्साही वाटलं पाहिजे, उत्साही वाटलं पाहिजे, ज्याला एंडोर्फिन स्टेट म्हणतात किंवा एंडोर्फिन हॉर्मोन जे असतं ते काम करत असतं. व्यायाम करताना या लोकांना खूप आतून छान वाटत असतं, खूप एनर्जेटिक वाटत असतं. आणि व्यायाम करून झाल्यानंतर पीसफुल, समाधान, काय छान मस्त व्यायाम झालाच. हे जर हे 3 सिग्नल जर बॉडी रोज देत असेल ना, म्हणजे तुम्ही करताय ते बरोबर आहे. राईट. मग तू 10 किलो उचलतोयस का 100 किलो उचलतोयस त्याबद्दल बोलूच आपण पुढे. त्यानंतर फायद्यात कसं होतं ना अजून याच्यात, की तुम्ही 2-3 आठवडे साधारण सलग व्यायाम, 1 महिनाभर आपण म्हणू सलग व्यायाम जेव्हा करताना, तेव्हा तुमच्या शरीरात काही हॅपीनेस हॉर्मोन्स तयार व्हायला लागतात, आतून एक वेगळंच काहीतरी वाटायला लागतं. आणि 6-7-8 महिने जेव्हा आपण एक्सरसाइज करत राहतो ना, तेव्हा सेल्फ लव्ह वाढायला लागतं. म्हणजे आपल्याला स्वतःलाच आपण स्वतः आवडायला लागतो. आणि ज्याला स्वतःलाच ती स्वतः व्यक्ती आवडते त्यासारखी दुसरी मजा नाही आयुष्यात दुसरी कुठली. आता प्रमाण 100 किलो उचलावं की 50 किलो उचलावं हे ताकदीनुसार ठरतं. राईट. तुझी ताकद कमी असेल तर तू मे बी 100 किलोपर्यंत नाही पोहोचणार. माझी ताकद जास्त असेल तर मे बी 100-125 किलो पण उचलू शकतो. पुन्हा तेच, त्याच्यामुळे काही इंजुरीज होत आहेत का, त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट म्हणू किंवा ओव्हर ट्रेनिंगचे सिम्पटम्स म्हणू आपण, ओव्हर ट्रेनिंगचे सिम्पटम हे सगळ्या व्यायामाला कॉमन आहेत. झोप नीट न लागणे, म्हणजे मी व्यायाम पण करतो पण मला झोपच नाही लागत तरी सुद्धा, किंवा जी लागते ती डिस्टर्ब असते एकदम. मग मी झोपले पण तरी सारखी स्वप्न पडते, शांत झोप नाही. 9 तास झोपलो तरी सकाळी उठायची इच्छा होत नाही, आणि मी तर व्यायाम करतोय तरी माझ्या आयुष्यात असं का होतं, याचा अर्थ ट्रेनिंग जास्त होत आहे. मे बी मग तुम्ही जास्त वेट उचलताय. काय होतं ना जिममध्ये, यांनी 100ची प्लेट लावली किंवा 100 किलो लावलं की माझा इगो अजून वाढतो आणि मी 110 लावायला जातो. राईट. मजा म्हणून कधीतरी करायला ठीक आहे, पण एक्सरसाइज नंतर जर बॉडी पेन होत असेल, झोप नीट लागत नसेल, मुलींमध्ये मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स बिघडलेच, ते प्रॉब्लेम वाढायला लागले, तर याचा अर्थ तुमचं ट्रेनिंग चुकतंय, तुम्ही जास्त करताय. तर तिथे थोडं ट्रेनिंग कमी केलं पाहिजे, पण लिमिट नाही व्यायामाला असं मी म्हणेन. शेवटी असं नाही होणार की कोणी 500 किलोनी बेंच प्रेस केलंय किंवा 600 किलो किंवा 1000 किलोनी केले. एक लिमिट पण आहे बॉडीला. व्यायामाचं खरंच असं आहे ना की ती लिमिट वाढवत जावी. तू आज जर 10 किलोनी एखादा एक्सरसाइज करत असशील तर ॲट द एंड ऑफ 1 इयर तू 30, 40, 50, 60 किलोपर्यंत पोहोचला पाहिजेस. प्रोग्रेशन झालंच पाहिजे. अच्छा. कुठल्याही गोष्टीत तू काम कर नाहीतर एक्सरसाइज कर, त्यात प्रोग्रेस झालीच पाहिजे. वर्षानुवर्ष तू रोज 1.5 तास चालतोय, त्या स्पीडनी चालतोयस, काही फारसं काही मिळणार नाही तुझ्या बॉडीला. तू फक्त जाऊन एक हालचाल करून आलायस असंच म्हणू शकतो आपण. सो व्यायामात प्रोग्रेस झाली पाहिजे. सो आयदर तुम्ही व्यायाम, कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे चालणं पळण्यात तुम्ही वेळ वाढवू शकता, तुम्ही कधी स्पीड वाढवू शकता, जिममध्ये तुम्ही वेट्स वाढवू शकता, अशा अनेक गोष्टी आहेत. लिमिट असं नाहीये, प्रत्येकाला माहिती आहे आपलं लिमिट किती, आपण किती किलो ढकलू शकतो. पण इंजुरीज होत आहेत का, आणि ओव्हर ट्रेनिंगचे जे काही मी सिम्पटम्स सांगितले ते दिसत असतील तर व्यायाम जास्त होतो.